मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात मेघा नावाची एक तरुण आई राहत होती. सकाळी लवकर उठून घर आवरणं, मुलाला शाळेसाठी तयार करणं, डबा पाणी आणि मग लोकल ट्रेन पकडून ऑफिसला धाव घेणं असं तिचं रोजचं आयुष्य चालायचं. ऑफिसमध्ये कामाचा ताण, टार्गेट्स, बॉसच्या अपेक्षा आणि मनाच्या एका कोपऱ्यात नेहमी एक अपराधी भाव. मी माझ्या मुलाला पुरेसा वेळ देत नाही. संध्याकाळी घरी पोहोचायची तेव्हा मूल झोपलेलं असायचं. त्याच्या शांत चेहऱ्याकडे पाहताना तिच्या डोळ्यात पाणी यायचं. मनात सतत प्रश्न घोळायचा, मी चांगली आई आहे का? एके दिवशी अत्यंत थकून ती स्वामी समर्थांच्या छोट्याशा फोटोसमोर बसली. ना मोठं पूजन, ना शब्द, फक्त एका आईचं थकलेलं मन. ती हळूच म्हणाली, स्वामी, मला काही नको, फक्त माझ्या मनातली ही अपराधीपणाची भावना दूर करा. माझ्या मुलाला मी माझ्या परीने सर्वोत्तम देत आहे हे मला जाणवू द्या. त्या रात्री पहिल्यांदाच तिची झोप शांत झाली. हळूहळू बदल घडू लागले. ऑफिसमध्ये कामाचं वेळापत्रक थोडं समजून घेणारं बनलं. घरी परतल्यावर मुलाचं एक हसू तिचा सगळा थकवा विसरवू लागलं. एक दिवस मुलाने सहज म्हटलं, आई, तू बेस्ट आहेस. त्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू आले, दुःखाचे नाही, समाधानाचे. मेघाला कळलं, स्वामी समर्थांनी परिस्थिती बदलली नाही, पण तिच्या मनाला बळ दिलं.